श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपण आपल्या कुटुंबासाठी कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, परंतु त्या केलेल्या कष्टाला, मेहनतीला फळ प्राप्त होत नाही. याचं कारण असतं आपल्या घरामध्ये असणारे दोष. मग ते पितृदोष असतील, वास्तुदोष असतील, ग्रहदोष असतील, किंवा एखाद्यानं केलेली करणी बाधा असेल किंवा इतर काही. तर यामुळं तुम्ही कितीही मेहनत केली, कष्ट केले, कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तुमच्यावरती सतत काही ना काही अडचणी येत असतात, संकट येत असतात. मग घरात किंवा कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं अकाली मृत्यू किंवा अपघात होणं, कुटुंबात लहान सहान गोष्टीवरून सतत वादविवाद होणं, व्यसनं किंवा चुकीच्या माणसांची संगत लागणं, कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा विवाह लांबणं किंवा विवाह न होणं, लहान मुलांनी मोठ्यांचा आदर न करणं, आपापसात सतत भांडणं, क्लेश होणं, किंवा कितीही पैसा कमवला तर तो पैसा घरामध्ये टिकणार नाही, किंवा संतान प्राप्ती होत नाही, पुत्रप्राप्ती होत नाही, किंवा एखादं अपंग बाळ घरामध्ये जन्माला येतं. त्याचबरोबर आपल्या घरातील एखाद्या सदस्याला अचानक आजार जडतो, दीर्घकालीन आजार निर्माण होतात. आणि अशाच प्रकारची अनेक संकट, बाधा आपल्या कुटुंबामध्ये येत राहतात, आपल्या घरावरती येत राहतात. व हे सर्व दूर करण्यासाठी आपण काही ना काही उपाय करत असतो, सेवा करत असतो. असाच एक उपाय आपण जर अमावस्येच्या दिवशी जर केला, आपल्या पितृदोषांना शांत करण्यासाठी, आपल्या घरामध्ये जो ग्रहदोष असेल, वास्तुदोष असेल, तर तो दूर करण्यासाठी, तर आपल्यावरती ही जी संकटे येत असतात, बाधा येत असतात, तर ते दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अमावस्येच्या रात्री एक उपाय जाणून घेणार आहोत. अमावस्येच्या रात्री आपल्याला आपल्या घराबाहेर एक वस्तू फेकून द्यायची आहे. ही वस्तू फेकून दिल्यामुळं आपल्यावरची सर्व संकट, विघ्न, बाधा दूर होण्यास मदत होणार आहे. वैवाहिक समस्या दूर होणार आहेत. पैसा टिकत नसेल तर तो टिकणार आहे. ग्रहदोष, वास्तुदोष सर्व दूर होणार आहे आणि यामुळं आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होण्यास मदत होणार आहे. आपल्यावरची सर्व संकट, विघ्न दूर होणार आहेत. आता हा अमावस्येला कशा प्रकारे उपाय करायचे आहे, कोणती वस्तू आपल्याला घराबाहेर फेकून द्यायची आहे, याविषयीची संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व असून अमावस्या तिथीला अनेक उपाय, अनेक सेवा केल्या जातात. आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहावा, यासाठी आपल्या कुटुंबामध्ये सुखशांती टिकून राहावी, आपल्या घरातील लोकांची प्रगती व्हावी. आणि जर आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या कारणानं आपल्यावर जर नाराज असतील, तर किंवा आपल्याला पितृदोषाला जर सामोरं जावं लागत असेल, किंवा ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील, तर ते दूर करण्यासाठी आपण उपाय करत असतो. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. आता तुम्ही हा उपाय कोणत्याही अमावस्येपासून सुरू करू शकता, परंतु हा उपाय तुम्हाला जोपर्यंत करायचा आहे की तुमच्यावरची सर्व विघ्न, बाधा, संकट दूर होत नाहीत तोपर्यंत. अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असून अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत सेवा केली जाते. दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्याच दिवशी करत असतो. अमावस्येच्या रात्री माता लक्ष्मीचा आपण या दिवशी पूजन करत असतो आणि म्हणूनच दर अमावस्येला आपल्याला माता लक्ष्मीची विशेष सेवा, उपाय केलेच पाहिजेत. तर आपल्याला या अमावस्येच्या दिवशी, म्हणजेच तुम्ही कोणत्याही अमावस्येला हा उपाय करत असाल, तर या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहावा आणि आपल्यावरची ही सर्व विघ्न, संकट दूर व्हावीत, यासाठी माता लक्ष्मीची या दिवशी विधिवत पूजा, सेवा करायची आहे. त्यापूर्वी आपल्या घराची संपूर्ण साफसफाई करायची आहे आणि आपल्या घरातील फरशी पुसत असताना किंवा आपण ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा वापर करणार आहोत, तर त्या त्या ठिकाणी आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि खडे मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्या घरातील फरशी पुसून घ्यायची आहे, साफसफाई करायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला या दिवशी तुळशी मातेची अवश्य सेवा करायची आहे. तुळशी माता ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे, त्यामुळं तुळशी मातेला आपल्याला अमावस्येच्या दिवशी हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत. देशी गाईचा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला शक्य असेल तर कलाव्याची वात लावायची आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंगा, चिमूटभर हळद
भीमसेनी कापराच्या 1 ते 2 वड्या टाकायच्या आहेत. या सर्व वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत. लक्ष्मी मातेला आपल्या घराकडं आकर्षित करण्यासाठी आपल्याला या वस्तू या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तुळशी मातेचा जर तुम्हाला कोणता जर मंत्र येत असेल तर तो तुम्ही जप करायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची तुम्ही जर प्रार्थना केली तर भगवान श्रीहरी विष्णू ज्या ठिकाणी असतात तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास्तव्य हे असतंच आणि म्हणूनच तुम्हाला अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपण देवघरात ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी देखील आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्यतो मातीचा किंवा कणकेचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये देखील आपल्याला कलाव्याची वात लावायची आहे. चिमूटभर हळद, चिमूटभर मोहरी, 2 लवंग आणि भीमसेनी कापूर टाकायचा आहे. हा दिवसभर अखंडित दिवा ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे ही आपल्याला सेवा करायची आहे. लक्ष्मी मातेसमोर बसून श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. ते जर शक्य होत नसेल तर तुम्ही एखाद्या माता लक्ष्मीचा मंत्र म्हटला तरी देखील चालेल, परंतु मंत्र म्हणत असताना तो 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. आणि अशा प्रकारे माता लक्ष्मीची सेवा झाल्यानंतर दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. या दिवशी पित्र आपले जे पूर्वज असतात तर त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काही उपाय देखील करायचे आहेत. तर हा उपाय म्हणजेच आपल्याला आपल्या जवळच असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. या पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण करत असताना यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जे जल आहे तर हे आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला या दिवशी मोहरीचा तेलाचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे. पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. पिंपळाला जल अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा जप करायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णूंचं या पिंपळाच्या वृक्षामध्ये वास्तव्य असतं. त्याचबरोबर माता लक्ष्मीचं देखील या वृक्षामध्ये वास्तव्य असतं. त्यामुळे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या सर्व पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कुत्र्याला चपाती हे अवश्य खाऊ घालायची आहे. जर तुमच्या जवळपास जर एखादा काळा कुत्रा असेल तर अतिशय उत्तम, परंतु काळा कुत्रा जर नसेल तर तुम्ही मग कोणत्याही कुत्र्याला ही चपाती खाऊ घालू शकता. परंतु ही चपाती खाऊ घालत असताना यावरती आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे आणि हे मोहरीचं तेल लावलेली चपाती आपल्याला या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. याच्यावरती आपल्याला थोडासा गुळाचा खडा देखील ठेवायचा आहे आणि अशी ही चपाती या दिवशी आपल्याला पितरांना प्रसन्न करण्यासाठी या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व असल्यामुळे तुम्ही या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दानधर्म देखील अवश्य करायचा आहे. आणि त्यानंतर रात्री आपल्याला हा जो उपाय आपण आज जाणून घेणार आहोत तर तो उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही तिन्ही सांजेपासून ते रात्री 10 पर्यंत करू शकता. शक्यतो तुम्ही हा उपाय तिन्ही सांजेच्याच वेळेला करण्याचा प्रयत्न करा. कारण तिन्ही सांज ही लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आणि त्यावेळेला जर तुम्ही काही जर उपाय सेवा केल्या तर लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि तुमच्यावरची सर्व विघ्न संकट दूर करणार आहे. त्यामुळं शक्यतो तुम्ही तिन्ही सांजेचाच उपाय करा. तर आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत काही वस्तू. तर त्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटमध्ये आपल्याला एक पेपर ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत. तर त्यापैकी पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजेच भीमसेनी कापूर. आता हा भीमसेनी कापूर तुम्ही जास्तीत जास्त घ्यायचा आहे, म्हणजे 4, 5, 6 वड्या तुम्ही घेऊ शकता. जेणेकरून आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू सर्व पेटवायच्या आहेत. जेणेकरून या वस्तू पेटवल्यामुळे याचा घरामध्ये जास्तीत जास्त दूर होईल आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, जे विघ्न आहेत, बाधा आहेत तर ते दूर होण्यास मदत होईल. तर त्यासाठी आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. दुसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजे पिवळी मोहरी. पिवळी मोहरी आपल्याला ओंजळभर घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तमालपत्राची 4 पानं घ्यायची आहेत. तमालपत्राची पानं कुठेही फाटलेली, किडलेली नसावीत अशी ही पानं 4 घ्यायची आहेत. त्याच्यावरती आपल्याला 4 लवंगा ठेवायचे आहे. या देखील अशाच असाव्यात आणि त्यावर आपल्याला ठेवायचं आहे खडे मीठ, जे आपल्याला बाजारामध्ये मिळेल. आता तुम्हाला जर खडे मीठ जर मिळालं नाही तर तुम्ही बारीक मीठ घेऊ शकता. पिवळी जर मोहरी तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता. परंतु तुम्ही पुढच्या अमावस्येला हा उपाय करत असताना या वस्तू तुम्हाला घरामध्ये ठेवणं आवश्यक आहे. तर असे या सर्व वस्तू आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे, माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे. या वस्तू आपल्याला त्या ठिकाणी माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या आहेत. त्यानंतर माता लक्ष्मीचा
ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. तुम्ही जपमाळेने करू शकता किंवा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता, पण 108 वेळा आपल्याला हा जप करायचा आहे. या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला श्री सुक्तमचं किंवा श्री अष्टकमचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला पठण होत नसेल तर श्रवण केलं तरी चालेल, आणि तुम्हाला जर होत नसेल तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचा जरी जप केला तरी देखील चालेल. अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत. त्यानंतर आपला हा उपाय आहे तर हा घरातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल. म्हणजेच पुरुष करू शकतात, स्त्रिया करू शकतात, कोणीही केला तरी देखील चालेल. त्यानंतर या वस्तू आहेत तर या देवघरासमोरच माता लक्ष्मीसमोरच बसून आपल्याला पेटवायच्या आहेत. पेटवून झाल्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर यांनी आपल्याला माता लक्ष्मीला देवघरातील देवांना 11 वेळा ओवाळायचं आहे. ओवाळत असताना तुमच्या घरामध्ये जी काही विघ्न आहेत, संकट आहेत, बाधा आहेत, वैवाहिक समस्या आहेत, कोणतंही कितीही मोठं संकट असू द्या, आजारपण असेल, पैसा टिकत नसेल, मुलांची पतीची भरभराट होत नसेल, प्रगती होत नसेल, नोकरीमध्ये व्यवसायामध्ये येणारे अडथळे असतील, जे काही तुमच्या मनामध्ये असेल तर ते सर्व काही तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायचे आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला प्रार्थना करायची आहे. कोणताही उपाय करत असताना तो मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याची आपल्याला फळ प्राप्त होत असते. आणि तुम्हाला या 11 वेळा ओवाळायचं आहे. ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला याचा जो धूर आहे तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला करायचा आहे. संपूर्ण घरामध्ये तुम्हाला या वस्तू घेऊन फिरायचं आहे, आणि फिरवून झाल्यानंतर आपल्याला हे घराच्या बाहेर काढायचं आहे. दूर अंतरावरती नेऊन आपल्याला या जाळलेल्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत. फेकून देत असताना कोणालाही यापासून इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. शक्य असेल तर आपण हे जे जाळून झालेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये देखील सोडू शकता. परंतु हा उपाय केल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला घरातून बाहेर जाल ह्या वस्तू फेकण्यासाठी आणि घरात याल तर त्या काळामध्ये, म्हणजे आपण हा उपाय चालू केल्यापासून तो उपायाच्या शेवटपर्यंत तुम्हाला कोणाशीही काहीही बोलायचं नाही. अगदी शांतपणे आणि अगदी मनापासून हा उपाय करायचा आहे. या वस्तू घराच्या बाहेर काढल्यानंतर घरामध्ये प्रवेश करत असताना आपण पाठीमागं एकदाही पाहायचं नाही. आपण समोर पाहूनच घरामध्ये यायचं आहे. घरामध्ये येत असताना आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे. घरामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा भीमसेनी कापराच्या आपल्याला वड्या घ्यायच्या आहेत. 4-5 वड्या घ्यायच्या आहेत. त्यावर 2 लवंगा ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर आपल्या घरामधील नकारात्मकता असतील किंवा आजारपण असेल, दोष असतील तर दूर करण्याचं काम करत असतो, आणि लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्याचं काम हा भीमसेनी कापूर करत असतो. लवंग या लक्ष्मी मातेला प्रिय आहेत. लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा घरामध्ये आल्यावर या वस्तू जाळायच्या आहेत. आपले दरवाजे, खिडके सर्व उघडे ठेवायचे आहेत. ज्या ज्या ठिकाणाहून नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर त्या त्या ठिकाणी हा धूर आपल्याला घालवायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हा जो उपाय आहे, या मी ज्या सांगितलेल्या वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत, आणि प्रत्येक अमावस्येला आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर मी ज्या तुम्हाला दिवसभराच्या ज्या सेवा सांगितल्या आहेत तर त्या सेवा आपल्याला अवश्य करायच्या आहेत. या सेवा आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि पूर्वजांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी आणि त्यांच्या कृपेनं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी, आपल्यावरची सर्व विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला या करायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.